रायडिंग रिव्ह्यू तर चांगला आहे. ऑफ रोडिंगला इट्स बेटर दॅन 390 ओल्ड. जी माझी ॲडव्हेंचर आहे त्यापेक्षा चांगली आहे. की मी ही घेणार नाही आहे. तुम्ही एक्सायटेड होऊ नका. तुम्ही घ्या आणि तुम्ही एक्सायटेड व्हा. क्रूज कंट्रोल ह्या सेगमेंटमध्ये क्रूज कंट्रोल कोण देते? एंड तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज फार दिवसांना एक व्लॉग करत आहे. तर मध्ये जरा इकडं तिकडं काय तुम्हाला दाखवण्यासारखं काय नव्हतं, म्हणून आज दाखवण्यासारखं आहे, म्हणून मी आज परत आलेलो आहे. तर आज चाललो आहे आपण KTMचं सर्व्हिसिंग करायला. आणि सीट कवर पण घेतले मी, ते सीट कवर लावणार आहे इथलं. परत हँडल बार रेझर आणलेला आहे, ते झानाचं घेतलेलं आहे, ते पण लावणार आहे. आणि एक छोटे मोठे काम आहेत, जनरल चेकअप वगैरे, तर ते करायला चाललं आहे. तर त्याचबरोबर KTMच्या शोरूममध्ये आत्ता ज्या नवीन 390 ॲडव्हेंचर आहेत X आणि S त्या आलेल्या आहेत. तर त्याची एक्साइटमेंट मला भरपूर आहे. त्या गाड्या मला जाऊन बघायच्या तिथं आणि चालवून पण बघायच्या. चालवायला देणार आहेत का नाही देणार आहेत ते मला काय माहीत नाही. तरी पण आपण पूर्ण त्याची तुम्हाला माहिती सांगतो कसं आहे काय आहे. कारण की KTMचं आणि माझं लई वेगळं रिलेशनशिप आहे. मी KTMला कधीच म्हणजे असं चांगलं म्हटलं नाही. मी पहिला त्या गाडीला प्लॅस्टिकचं हे ते छपरी इंडियाचं असं तसं मी ते भरपूर काय बोलायचो. तर छपरी शब्द बोलणं मी सोडले, तर ते चुकून तुम्हाला फक्त सांगायला तुम्हाला मी बोललो, बाकी काय नाही. तर लई मी नातं म्हणजे फुल एकदम रॉयल एनफील्ड आहे, लोहा हिमालयन बिमालयन. तर त्यानंतर मग माझ्या भावाने घेतला KTM आणि आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा KTM राईड करायला गेलो होतो, टेस्ट राईड करायला, काय फील होतं म्हणजे एंड म्हणजे त्या गाडीसारखं दुसरं काय नाही आहे. कारण की ह्या सेगमेंटमध्ये ह्या बजेटमध्ये एवढी भारी गाडी कोणच देऊ शकला नाही अजूनपर्यंत. ही रॉयल एनफील्ड हिमालयन पण नाही, हिमालयन 450 ही नाही. हिमालयन 450मध्ये तर फीचर्सपेक्षा कित्येक पट जास्त ह्यामध्ये जास्त फीचर्स आहेत. त्यामुळं KTMचं म्हणजे मी पहिलं ज्या गाडीला भरपूर हेट करत होतो, की ज्या कंपनीला मी भरपूर हेट करत होतो, त्याच कंपनीचा मी आत्ता भरपूर मोठा फॅन आहे. त्यामुळे ती जी नवीन गाडी आली आहे ती आता सगळी सोशल मीडियावर फुल एकदम त्याचा जल्लोष चालू आहे. त्या गाडीचं मी बघायला चाललो आहे आणि ती जर चालवायला दिली तर भाई साहेब एंडमध्ये येणार आहे. तर त्याचं आपण तुम्हाला दाखवू. कुठल्या शोरूममध्ये आलं ते पण सांगतो तुम्हाला, कारण की सांगलीच्या शोरूममध्ये गाडी येत नाही. सांगलीच्या शोरूममध्ये ही पण गाडी नव्हती, आता नवीन गाडी तर काय पावी त्या. तर सांगलीच्या शोरूममध्ये तर नाही आहे. कुठल्या शोरूममध्ये आहे काय आहे ते तुम्हाला तिथं जाऊन सांगतो. परत तुम्ही तिथं कसं जाऊन बघू शकता काय आहे ते वगैरे सगळं मी तुम्हाला कळवतो. तर आत्ता मी निघतो आहे, सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. तर किती वाजल्यात बरं, 11 वाजल्यात. सर्व्हिसिंगला तिथं जाऊपर्यंत 11:30 वाजतील. सर्व्हिसिंग वगैरे सगळं आवरून थोडा वेळ लागेल इकडे तिकडे, पण मजा येईल. आज एक्सायटेड आहे मी आज भरपूर. म्हणजे ह्या गाडीसाठी ही जी गाडी आहे तिचं पुढचं अपग्रेडेड व्हर्जन आहे आणि ते एवढं भारी आहे. तर हा सगळ्यात भारी म्हणजे यांच्यात क्रूज कंट्रोल आहे. क्रूज कंट्रोल ह्या सेगमेंटमध्ये क्रूज कंट्रोल कोण देते? एंड त्यामुळं ती गाडी मी आता बघायला चाललो आहे आणि ती एकदा मला फक्त लाईव्ह बघायची आहे. चालवायला दिली तर बेस्ट. तर मी तुम्हाला दाखवतो कसं ती गाडी बघून मला कसं वाटते काय वाटतं मी तुम्हाला लवकरच कळवतो. आणि मग आपण विचार करू मग काय करायचं काय नाही, मग आपण ठरवूया. चलो बाय बाय. तर मित्रांनो, फायनली मी KTMच्या शोरूममध्ये आलेलो आहे विथ माय बेब्स. ऋतुराज डबल डेट करत आहे. JD पण आलेला आहे. JD भाई कशी वाटली गाडी? तर आता ही गाडी आम्ही बघणार आहे. गाडीची हाईट पूर्ण जी अप केलेली आहे ती फार बेस्ट दिसते गाडी. 390 ॲडव्हेंचरपेक्षा बाहेर दिसत आहे. ओल्डवाली आपली टेस्ट राईड आलेली आहे. JD व्हिडिओ कर बोट टाकी मेटेरियल आहे.
ती जरा हेवी वाटते आपल्याला, म्हणजे असं वळवताना. आता मी टर्न घेताना पण न पाय टेकत असं पूर्ण व्यवस्थित निवांत टर्न घेतला. लय मस्त आहे. तू काय KTM चालवलंय सोड, त्यामुळे तुला हाय सोड बाई. भारी आहे. JD चाललाय. तर मित्रांनो आम्ही KTM दोन्ही बघितले आहेत. ही स्टँडर्ड 390 आणि ही 390X. तर एक्समध्ये फोकव्हील हे येत नाही, स्टँडर्डमध्ये फोकव्हील येते विथ ट्यूबलेस टायर, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ह्याला फोकव्हील येत नाही, काही चेंजेस आहेत. आणि टायरच्या साईजमध्ये फरक असल्यामुळे एक्स थोडीशी हाईटला कमी आहे आणि स्टँडर्ड थोडीशी मोठी आहे. स्टँडर्डमध्ये 2 कलर येतात, एक ही ऑरेंज अँड व्हाईट आणि एक ऑरेंज अँड ब्लॅक. अँड एक्समध्ये हा एक कलर आहे. इथं तर सध्या हा कलर आहे, अजून कोणता आहे मला माहीत नाही. परत टाकी पण मेटल आहे, मेटल बॉडी केलेली आहे. बाकी सगळं ऑल. एक्सला क्रूज कंट्रोल नाही आहे, स्टँडर्डला क्रूज कंट्रोल आहे. इलेक्ट्रॉनिक्स एक्समध्ये काहीच येत नाहीत. आणि स्टँडर्ड KTM जी आहे 390 त्यामध्ये ऑल ओव्हर येते. फक्त 40,000 ते 50,000चा डिफरन्स पडतो दोन्हीच्या प्राईजमध्ये. तर तुम्ही कोणती घ्या ते तुमच्या हिशोबावर आहे. तर असे हे 2 गाड्या आहेत. दोन्ही पण लुकला बेटर आहेत. पण आय लाईक दिस वन, व्हाईट अँड ब्लॅक, ऑरेंज अँड व्हाईट, आय डोंट नो द नेम. तर असं सगळं आहे. रायडिंग रिव्ह्यू तर चांगला आहे. ऑफ रोडिंगला इट्स बेटर दॅन 390 ओल्ड. जी माझी ॲडव्हेंचर आहे त्यापेक्षा चांगली आहे. मी थोडंसं ॲडव्हेंचर केलं, थोडीशी चालवली खड्ड्यातून वगैरे, एकदम स्मूथ आहे. हँडलिंगला स्मूथ आहे. वळवताना गाडी वळवताना ती जेव्हा मी गाडी वळवतो आणि ही जेव्हा मी गाडी वळवली यू मारला तोही फरक जाणवला मला. गाडीचा साईज असा छोटा केल्यामुळे ते अजून बेटर हँडल करायला येते. स्मूथ अजून आहे. आणि सगळ्यात भारी क्रूज कंट्रोल आहे गाडीला. पण प्रॉब्लेम हा आहे की मी ही घेणार नाही आहे. तुम्ही एक्साइटेड होऊ नका. तुम्ही घ्या आणि तुम्ही एक्साइटेड व्हा. फक्त क्रूज कंट्रोल आहे. पण काय मी नाही, त्यामुळे आत्ता तर लगेच आत्ता नाही आपण घेणार. तर ही डिलिव्हरीची बाईक आहे, आपण डिलिव्हरीची बाईक आहे. मस्त आहेत. बरं रिव्ह्यू हां कसं वाटली गाडी? गाडी मस्त आहे. हां गाडी घेणार ना जेड्या? पैसे तू दे, मी लगेच आता लगेच बुक करून पण जाऊ. ऋता घेणार गाडी? ऋताला ह्या गाड्या आवडतात. सरकडे साईडला जरा जेड्या. ह्या गाड्या क्रूज कंट्रोल नाही हो त्याला. त्याला आहे, त्याला नाही क्रूज कंट्रोल. मग विचारलंस कशाला? विचारलं रे. तर बाईक वगैरे सगळं लावलेलं आहे. सर्व्हिसिंग होते, रिम्स वगैरे सगळं काय 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 ते दिलेलं आहे. तेवढं झालं की आता आम्ही जातो सांगलीला. ऋतुराज घोरपडे आम्हाला सांगलीला सोडणार आहे. कॅब ड्रायव्हर आलाय. आम्ही कॅब बुक केली. काय करायचं, संध्याकाळी होणार आहे खोड्या. होय सर्व्हिसिंग संध्याकाळी. गाडी खोलायला लागते, हँडल रेझर लावायला. मग सगळं वायर चेंज करायला लागतं ना. खायला दे, खायला तरी चल. हा काय खायचं? काय ते दे चल. चोकोबार चोको देऊ काय? आवडेल मला. तर तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की सांगलीतल्या ह्या पहिल्या ॲडव्हेंचर आहेत 390 ज्या सांगली कोल्हापूरमध्ये ज्या इचलकरंजीच्या शोरूम मध्ये आलेल्या आहेत. सांगलीतल्या पण शोरूम मध्ये आलेल्या आहेत. तर कुणाला सांगलीमध्ये कोणालाही जर ॲडव्हेंचर 390 आता नवीन जी आहे स्टँडर्ड आणि एक्स वगैरे ती घ्यायची असेल तर तुम्ही नक्की इचलकरंजीच्या शोरूमला व्हिजिट करा. त्यांनी तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह पण देतील. तुम्ही मस्त ती चालवा, तुम्हाला घरी येऊन दाखवतील. त्यांचं फार चांगली हे आहे, काय म्हणतात त्याला, सर्व्हिस. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, ते राईड करू शकता. त्यानंतर मग तुम्ही डिसाईड करा आणि इचलकरंजीच्या शोरूममध्ये जाऊन व्हिजिट करा. एवढंच सांगत होतं. हा व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहेत, त्यांनी मला काही शर्ट दिलं नाही, पण त्यांनी आम्हाला सर्व्हिस चांगली दिल्या त्यामुळे हे तुम्हाला मी सांगत आहे. बाकी काही नाही. स्पॉन्सर नाहीच आहे व्हिडिओ. स्पॉन्सर लवड्या होतास की गोडावतला मी होतो की एपीएसपीला भावांनो, तेवढं होणार की. पण सॉरी शिवाय त्याच्यानं आपल्याला ब्लॉग मध्ये आता लोकांना त्यामुळे.
तर हे असं सगळं चालू आहे. आणि बाकी तुम्हाला सांगायचं झालं तर मी सांगलीला जात आहे, गाडी सर्व्हिसिंग वगैरे सगळं होईल. मग मी रिटर्न येणार संध्याकाळी 5 वाजता, 4:30-5 वाजता. आणि मग तेव्हा मी बाईक घेऊन जाईन परत रिटर्न.